नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी.एम. किसान योजनेमध्ये 1 किंवा 2 किंवा 3 असे हप्ते जर तुम्हाला मिळालेले नसेल तर केंद्र शासनाच्या माध्यमातून ज्या लाभार्थ्यांना हप्ता मिळालेला नाही अशा लाभार्थ्यासाठी एक हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आलेला आहे। या हेल्पलाईन नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे। तुमचा जो हप्ता राहिलेला आहे तो हप्ता सहजरित्या तुम्हाला मिळवता येणार आहे। मित्रांनो, कॉल केव्हा करायचा, कोणत्या हेल्पलाईन नंबरवरती करायचा या संदर्भातील संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थोड्या बहुत प्रमाणात आर्थिक मदत व्हावी यासाठी पी.एम. किसान सन्मान निधी योजना ही सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्याच्या खात्यावरती सुद्धा पैसे येत नाहीत, हप्ता मिळत नाही। जेव्हा ही योजना सुरू करण्यात आली तेव्हा या योजनेअंतर्गत सर्व लाभार्थी पात्र होते, परंतु कालांतराने या योजनेमध्ये बदल करण्यात आला। तो म्हणजे 3 बाबी ज्या शेतकऱ्यांनी पूर्ण करतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी.एम. किसान योजनेचे पैसे हप्ता येईल। आता नेमके 3 कशासाठी पूर्ण करण्यास सांगितले आहे, शेतकऱ्यांना हे समजून घेणे महत्त्वाचे आहे। पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक लाभार्थी पी.एम. किसान योजनेचा लाभ अयोग्य पद्धतीने घेत होते। ते लाभार्थी पात्र नव्हते, शेती त्यांच्या नावाने नव्हती, तरी देखील ते लाभार्थी या योजनेचा लाभ घेत होते। अशा लाभार्थ्यांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून ई-के.वाय.सी, लँड शेडिंग, त्यानंतर आधार प्रमाणीकरण या 3 बाबी पूर्ण करण्यासाठी सांगण्यात आले। मित्रांनो, यामध्ये असे झाले, अनेक लाभार्थी ई-के.वाय.सी मुळे अपात्र झाले, कारण त्यांना अनेक प्रकारच्या अडचणी येत आहेत। आतापर्यंत भरपूर अशा लाभार्थ्याची ई-के.वाय.सी पूर्ण झालेली नाही। त्यानंतर आता लँड शेडिंगमुळे देखील बरेच असे शेतकऱ्याचे हप्ते थांबलेले आहेत, रखडलेले आहेत। तहसील कार्यालयामध्ये असेल, कृषी ऑफिसमध्ये असेल, आतापर्यंत ज्यांनी अर्ज दिलेले आहेत तरी देखील ते लाभार्थी पात्र झालेले नाहीत। आणि त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी देखील अनेक लाभार्थी वंचित आहेत। या सर्व समस्या दूर करण्यासाठी जो हेल्पलाईन नंबर देण्यात आलेला आहे तो या ठिकाणी जाणून घेणार आहोत। कोणकोणते नंबर आहेत, कधी कॉल करायचा आहे, ईमेल कोणत्या आय डीवरती करायचा आहे तो जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, पी.एम. किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती सुद्धा अपडेट देण्यात आलेले आहेत। त्यानंतर पी.एम. किसान योजनेच्या ट्विटर हँडलवरती सुद्धा देण्यात आलेले आहे। शेतकऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने 0122430606 आणि 155261 या 2 हेल्पलाईन नंबर सुरू केलेले आहेत। यासोबतच 180011135266 या मोफत टोल फ्री क्रमांकावर शेतकरी आपली तक्रार नोंदवू शकतात। तक्रार नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 5 हा कालावधी देण्यात आलेला आहे। ईमेलद्वारे तक्रार नोंदवण्याची सरकारकडून सुविधा देण्यात आलेली आहे। ईमेलद्वारे तक्रार नोंदवण्यासाठी सरकारकडून सुविधा देण्यात आलेली आहे। pmkisan.ict@gov.in किंवा pmkisan/pounds@gov.in या ईमेल आय डीवर सुद्धा तुम्ही तक्रार नोंदवू शकता। तर पुन्हा भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।